तर भाजपा आमदाराच्या आश्रमशाळेत सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळालंय। आदिवासी आश्रमशाळेत अपघात, विद्यार्थिनीचा यात मृत्यू झालाय। भाजपा आमदार केवलराम काळेंच्या आश्रमशाळेत ही दुर्घटना घडली आहे। पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली, यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय तर 3 विद्यार्थी जखमी झालेत। मेळघाटातील नागापूर आश्रमशाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे। ही धक्कादायक घटना आहे। तर पाण्याची टाकीची भिंत कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय, 3 विद्यार्थी जखमी झाले। मेळघाटातील नागापूर आश्रमशाळेतील ही धक्कादायक घटना आहे। भाजपा आमदाराच्या आश्रमशाळेत सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे यामुळे पाहायला मिळत आहे। आदिवासी आश्रमशाळेत अपघात झालेला आहे, त्यात विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे, हे आमच्या सोबत जोडले गेले आहे। सुरेंद्र, नेमकं घडलं काय? कारण या गोष्टीमुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। नक्कीच, खरं तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे। मेळघाटातील नागापूर या ठिकाणची ही आश्रमशाळा आहे। भाजपचे आमदार जे आहे केवलराम काळे त्यांची ही आश्रमशाळा आहे। या आश्रमशाळेच्या नावावर करोडो रुपयाचं अनुदान जे आहे ते या संस्थेमार्फत लाटलं जातं। मात्र तरी देखील या अशा प्रकारे कमकुवत इमारती ज्या आश्रमशाळेमध्ये आहेत, या आश्रमशाळेची पाण्याची जी टाकी आहे त्या टाकीची भिंत कोसळलेली आणि यामध्ये 14 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आणि 3 विद्यार्थी यामध्ये जखमी आहेत। जर बघितलं तर आता या सगळ्या घटनेनंतर नेमकं आदिवासी विभाग या आमदारावर काय कारवाई करते हे तितकंच बघणं गरजेचं आहे। एकतर ही आमदाराची शाळा असल्या कारणानं आदिवासी विभाग नेमकं या संदर्भात काय पाऊल पुढे घेते किंवा आदिवासी मंत्री या संदर्भात काय दखल घेते बघणं गरजेचं आहे। आदिवासीच्या नावावर करोडो रुपयाचं अनुदान जे आहे ते आश्रमशाळा लाटत असतात। मेळघाटात 90% आदिवासी राहतात आणि अनेक आश्रमशाळा या आमदाराच्या देखील या ठिकाणी असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। केवलराम काळे यांची ही आश्रम शाळा आहे आणि ज्या 3 विद्यार्थिनी त्या जखमी आहेत, गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार देखील सुरू आहे आणि नुकताच आमदार जे आहे ते आता त्या ठिकाणी भेट देतात, त्या आश्रमशाळेला भेट अशी माहिती देखील या ठिकाणी मिळालेली आहे। प्रणिता, नक्कीच सुरेंद्र, त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।